हृदय पिळवून टाकणारा असा प्रसंग आपल्याला तिथं पाहायला मिळतो, जिथं स्वराज्य निर्माण करणारे जे आई आहे, जी जिजाऊ आहेत, त्यासुद्धा आपल्याला त्या स्क्रीनमध्ये दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे तिन्हीही एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि असा हा प्रसंग आपण याच्या आधी कधी इमॅजिनसुद्धा केला नव्हता किंवा कुठल्या प्रसंगामध्ये नाट्यरूपात सुद्धा पाहिला नव्हता. तो आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. श्री शंभो शिवजादस्य मुद्रा व्यव्युव राजते यदम तस्य विनोलेखा वर्तते तस्य नोपरी. जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 16 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवरायांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं शिवराज अष्टक आणि त्या अष्टकांमधील आजपर्यंत आपण 5 चित्रपट पाहिलेत. इथून पुढे शिवराज अष्टक ही मालिका सुरू राहत आहे. तत्पूर्वीच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि तगडी स्टारकास्ट असणारा शिवरायांचा छावा हा चित्रपट नुकताच मी पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजवर आपण पाहत आलोच. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा चित्रपट स्वरूपात येतोय, हे आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच दिग्पाल लांजेकर यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शनातून आलेले चित्रपट आजपर्यंत आपण पाहतोय आणि त्या चित्रपटांचं विश्लेषणसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर आज आपण शिवरायांचा छावा या चित्रपटाचं विश्लेषण करणार आहोत. मुळात हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांना केंद्रीभूत ठरून हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चित्रपट मी नक्कीच फर्स्ट डे आणि फर्स्ट शो पाहिला. चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसा असा नक्कीच भव्य आणि दिव्य आहे. चित्रपट पाहताना सुरुवातीपासूनच अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित असणारे अनेक चित्रपट आपण पाहतो, ऐतिहासिक पट पाहतो. तर ऐतिहासिक पट बनवताना दिग्दर्शक आणि मेकर्ससमोर एक आव्हान असतं, ते म्हणजे चित्रपटांमध्ये तोचपणा किंवा फाईट सिक्वेन्स असतील किंवा मांडणी असेल तर ती समान मांडणी न होता वेगळ्या पद्धतीनं आपण हा चित्रपट कसा मांडू, हे नक्कीच दिग्दर्शकांच्या पुढे चॅलेंज असतं. आणि संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असणारा हा चित्रपट पाहत असताना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कौशल्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या केंद्रीभूत ठरून छत्रपती संभाजी महाराजांची जडणघडण कशा पद्धतीनं झाली असावी हे आपल्याला या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न दिसतोय. नक्कीच दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाच्या नजरेतून आपण अतिशय चांगले ऐतिहासिक पट पाहिलेत. पावनखिंड असेल, फर्जंद असेल, फतेह शिकस्त असेल, शेर शिवराज आणि सुभेदार. छत्रपती शिवरायांचा छावा हा चित्रपट नक्कीच वेगळेपण दर्शवतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच अगदी भव्य दिव्य अशी मांडणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यामधलं VFX जे आहे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असं VFX आपल्याला पाहायला मिळतं. मुळात मराठी चित्रपटाचा जर का आलेख आपण पाहिलात तर VFXचा कमीत कमी वापर असतो त्या तुलनेमध्ये. आणि या चित्रपटामध्ये अतिशय मोजक्या ठिकाणी VFX वापरले आणि ते उत्तम दर्जाचं आपल्याला स्क्रीनवर पाहताना दिसून येतं. नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ही गोष्ट सुरू होते. चित्रपटाबद्दल म्हणजे चित्रपटांच्या प्रसंगाबद्दल नक्की आपण बोलू, पण चित्रपटाबद्दल सगळ्याच गोष्टी आपण न बोलता तो चित्रपट आपण चित्रपटगृहात पाहिला तरच त्याची भव्यता आपल्याला अनुभवता येईल. चित्रपटाची सुरुवात आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच दिसते. संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारे भूषण पाटील हे अतिशय शोभून दिसलेले आहेत किंवा त्यांचा अभिनय हा दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एक साधा प्रेक्षक म्हणून मी या चित्रपटाचा मीमांसा करू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावाशी थोडेसे मिळते जुळते असले तरी त्यांचा जो बेदरकारपणा आहे, जो दरार आहे किंवा आपण रौद्र रूप म्हणू शकतो, ते आपल्याला सुरुवातीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारातून येतं आहे किंवा त्यांच्या ज्या हालचाली आहेत किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज अतिशय उत्तम पद्धतीनं भूषण पाटील यांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटात संभाजी महाराजांचे अनेकविध गुण उलगडण्याचा प्रयत्न केला आणि तत्पूर्वी काही काल्पनिक प्रसंग म्हणजे चित्रपटामध्ये मांडणी करत असताना काही काल्पनिकदृष्ट्या आपल्याला मांडलेले पाहायला मिळतात. जसं की छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडून जो पराक्रम गाजवला हे आपण लहानपणापासून पोस्टरमधून पाहत आलेलो आहे, अनेक कथांमधून पाहत आलेलो आहे.
हा प्रसंग आपल्याला या चित्रपटामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य पद्धतीनं पाहायला मिळतो आणि या प्रसंगाचं पूर्ण VFX आहे ते अतिशय उत्तम दर्जाचं झालेलं आहे। मुळात छत्रपती संभाजी महाराज यांची ताकद आणि त्यांचा बेदरकारपणा दर्शवण्यासाठी वाघाचा जबडा फाडलेला जो प्रसंग दाखवलेला आहे त्या प्रसंगाला धरूनच आणखी एक प्रसंग दाखवला आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जो बेदरकारपणा आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता हे लगाम घालण्यासाठी किंवा त्यांना समजून सांगण्यासाठी काय पद्धतीने युक्ती करतात आणि तो संपूर्ण प्रसंग अतिशय भावनिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी त्याचं कंपॅरिझन करून छत्रपती संभाजी महाराजांना त्या गोष्टी समजावून सांगत असताना आऊसाहेबांच्या भूमिकेत असणाऱ्या मृणाल कुलकर्णी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणारे चिन्मय मांडलेकर अतिशय उत्कृष्ट आणि एक हृदयाला हेलावणारा किंवा हृदय पिळवून टाकणारा असा प्रसंग आपल्याला तिथं पाहायला मिळतो, जिथं स्वराज्य निर्माण करणारे जे आई आहे, जी जिजाऊ आहेत, त्यासुद्धा आपल्याला त्या स्क्रीनमध्ये दिसतात। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे तिन्हीही एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि असा हा प्रसंग आपण याच्या आधी कधी इमॅजिनसुद्धा केला नव्हता किंवा कुठल्या प्रसंगामध्ये नाट्यरूपात सुद्धा पाहिला नव्हता। तो आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रसंग छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्यातला जो संवाद आहे तो अतिशय सुंदर लिहिलेला आहे। चित्रपटाच्या आणखीन एक जमेची बाजू म्हणजे दिग्पाल लांजेकर यांचं लेखन अतिशय उत्कृष्ट असं लेखन आहे आणि आजच्या परिस्थितीला धरून, आजच्या राजकारणाला धरून म्हणता येईल किंवा आजच्या तरुण पिढीच्या जे काही विचार आहेत त्याला धरून शिवाजी महाराजांचे विचार हे संभाजी महाराजांच्यावरती कसे प्रभाव करत असतील हे इमॅजिन करून खूप उत्कृष्ट असे प्रसंग या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चित्रपट पुढे सरकत असतो त्यावेळेस बुऱ्हाणपूरची जी मोहीम आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या लढायांमधली खूप महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाचं जे युद्ध आहे ते केंद्रीभूत घेऊन हा प्रसंग किंवा हा चित्रपट आपल्याला पुढे पाहायला मिळतो। नक्कीच सुरुवात खूप चांगली आहे। दिग्पाल लांजेकर असतील, त्यांच्यासोबतचे सर्व स्टार कास्ट आहे, नवीन आहेत, जे जुने जाणते कलाकार आहेत, उत्तम दाखवलेले आहेत, उत्तम भूमिका साकारलेल्या आहेत। अशीच ही मालिका पुढेही सुरू राहणार आहे असं चित्रपटाच्या शेवटी आपल्याला एक सरप्राईज, एक सीन आपल्याला उत्तम पाहायला मिळतो। नक्कीच इथं सर्व सीनची उलगडा न करता आपण मराठी प्रेक्षक असेल किंवा आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देऊया आणि 16 फेब्रुवारीपासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे। तो चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन पाहू, सहकुटुंब आपण पाहू, अनेक गोष्टी आपल्याला जाणवतील, इतिहास पुन्हा अनुभवता येईल। आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवत होतो, पाहत होतो, वाचत होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीस तोड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला या चित्रपटांच्या माध्यमातून येतोय, ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून आपली मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा आपला जो इतिहास आहे, आपला जो वारसा आहे तो जगभर पोहोचवण्यास आपण मदत करू। धन्यवाद। नक्कीच अशा विविध चित्रपटांचे रिव्ह्यू आपण या चॅनलवर पाहू। धन्यवाद।